श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे 14 जानेवारी 2024, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तर भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यात असणारे सर्व भोग, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही उपाय देखील घरामध्ये करायचे असतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळपासून ते रात्री 12पर्यंत तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर जो उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये करायचा आहे तो देखील शेअर करणार आहे. हे दोन्हीही उपाय कशाप्रकारे करायचे आहेत, कोणती वस्तू तुम्हाला घराबाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, या नवीन वर्षामध्ये आलेला पहिला सण म्हणजे भोगी. भोगीनंतर येते ती संक्रांत. या दोन्हीही दिवशी तिळाला अतिशय महत्त्व असतं. मग ते काळे तीळ असतील किंवा पांढरे तीळ असतील. पण त्यातल्या त्यात काळे तीळ जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये असलेली सर्व नकारात्मकता नष्ट करतात. म्हणून काळ्या तिळाचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे. बघा, भोगीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण तिळाचे अनेक उपाय घरामध्ये करत असतो. तिळाचे अनेक उपाय आपण भोगीच्या दिवशी करत असतो. जसं की अंघोळ करत असताना चिमूटभर तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट होते. त्याचबरोबर चिमूटभर तीळ टाकून सूर्याला अर्घ्य दिलं जातं. थोडेसे तीळ पाण्यात टाकून त्यांनी देवांना स्नान घातलं जातं. अशा प्रकारे तिळाचे बरेचसे उपाय आपण घरामध्ये करत असतो. आणि भोगीच्या दिवशी भोगीची भाजी तर असतेच, त्या भाजीमध्ये सुद्धा थोडेसे तीळ टाकले जातात आणि बाजरीची भाकर बनवली जाते. त्या भाकरीला सुद्धा तीळ लावले जातात. एवढं महत्त्व आजच्या दिवशी तिळाला आहे. त्यामुळे तिळाचाच उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे. तर कोणते तीळ घ्यायचे आहेत? तर काळे तीळ घ्यायचे आहेत, कारण काळे तीळ सांगितल्याप्रमाणे नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करत असतात. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी करता येणार आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये छोटं मूल असेल आणि ते अचानकपणे रडायला लागलं असेल, किरकिर करत असेल, हट्टीपणा करत असेल, खात पीत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही त्याच्यावरून सुद्धा ही वस्तू ओवाळून टाकू शकता. त्याचबरोबर जर एखादी मोठी व्यक्ती असेल, घरात आल्याबरोबर त्याची किरकिर सुरू होत असेल, त्याची चिडचिड होत असेल, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ओवाळून टाकता येतील. आणि जर घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर त्या सर्व व्यक्तीवरून तुम्हाला ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. कारण काळे तीळ जे आहेत ते खूप प्रभावी आहेत. भोगीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुम्हाला खूप फरक जाणवेल. तर बघा, आता काळे तीळ आपण घेतलेले आहेत. काळ्या तिळासोबतच आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्या घरात नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल. आणि यासोबतच आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. तर बघा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी 6च्या नंतर रात्री 12पर्यंत तुम्हाला कधीही करता येईल. आणि घरामध्ये जेवढे सदस्य असतील, अगदी तुम्ही स्वतः देखील हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक पाट घ्यायचा आहे. देवघरासमोर तुम्ही हा उपाय करत असाल तर देवांसमोर हा पाट ठेवायचा, किंवा तुम्ही जर हॉलमध्ये करणार असाल तर तिथे दक्षिण दिशेकडे तोंड होणार नाही या पद्धतीने पाट ठेवायचा. पाटावरती एकेका सदस्याला बसवायचं. त्याच्या डोक्यापासून ते पायापासून, म्हणजे डोक्याला स्पर्श व्हायला हवा आणि जमिनीलाही स्पर्श व्हायला हवा, अशा पद्धतीने तुम्हाला गोलाकार आकारामध्ये ह्या ज्या 3 वस्तू आहेत त्या ओवाळून घ्यायच्या आहेत. 7 वेळा ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर एका वाटीमध्ये जमा करायच्या. त्यानंतर दुसऱ्या सदस्याला बसवायचं, त्यासाठी वेगळ्या वस्तू घ्यायच्या. म्हणजे तीच वस्तू परत परत वापरायची नाही, कारण आपण हे सर्व उतरून घेत आहोत. मग आपण उतरून घेत असताना प्रत्येक वेळी वस्तू ज्या आहेत त्या नवीन वापरायच्या. तर एका वेगळ्या वाटीमध्ये ह्या सर्व वस्तू ठेवा, चिमूटभर घ्यायच्या आणि प्रत्येक सदस्यावरून ह्या ओवाळून घ्यायच्या. अशा प्रकारे ओवाळून घेतल्यानंतर त्या एखाद्या वाटीमध्ये जमा करायच्या आहेत. आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक बकेट भरून पाणी ठेवायचं, एक तांब्या ठेवायचा आहे आणि ही वाटी घेऊन तुम्हाला घराबाहेर जायचं आहे. आता घराबाहेर गेल्यानंतर कोणाशीही बोलायचं नाही, सरळ जायचं. जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर अपार्टमेंटच्या बाहेर जी कोणती दक्षिण दिशा असेल, जिथे कुठे एखादं झाड असेल, दक्षिण दिशेला त्या झाडाखाली ह्या सर्व वस्तू फेकून देऊ शकता. किंवा एखादी मोठी डस्टबिन असेल तर त्या डस्टबिनमध्ये टाका, पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून कोणाकडून ह्या वस्तू ओलांडल्या जातील. कारण हा उपाय आपण आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांसाठी करणार आहोत. त्यांच्या मागे असलेले भोग, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी हा उपाय करत आहोत. त्यामुळे इतर लोकांना आपल्यामुळे त्रास नको व्हायला याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे सायंकाळी 6च्या नंतर तुम्हाला रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करता येईल.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरात येण्याआधी बाहेर ठेवलेल्या बकेटमधल्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर यायचं आहे आणि आपल्या स्वामी महाराजांकडे, आपल्या गुरूंकडे प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व भोग, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊ देत, अशी प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय जो आहे तो कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी करायचा आहे. पण आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी, वास्तुदोष घालवण्यासाठी, पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत, यासाठी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत. आता ते काळे तीळ तुम्ही त्या वाटीमध्ये घेऊ शकता किंवा हातात घेतले तरी चालतील, पण ते सांडू नयेत अशा प्रकारे तुम्हाला ते घ्यायचे आहेत. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण घरामध्ये हे काळे तीळ जे आहेत ते फिरवायचे आहेत. घराचा कोपरा न कोपरा, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून हे काळे तीळ फिरवायचे. आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराबाहेर जी उत्तर दिशा असते त्या उत्तर दिशेला हे काळे तीळ जे आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत. म्हणजे यामुळे काय होईल की घरामध्ये असलेले वास्तुदोष, पितृदोष, जी ही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल. उत्तर दिशेला फेकत असताना सुद्धा कोणाकडून ते ओलांडल्या जाणार नाही, त्याची काळजी घ्यायची. एखाद्या झाडाखाली व्यवस्थित प्रकारे ते टाकून द्यायचे आहे, जेणेकरून तिथे असलेले कीटक, मुंग्या वगैरे ते खाऊन घेतील, किंवा तुम्ही मातीमध्ये सरळ ते दाबून देऊ शकता. अशा प्रकारे ही वस्तू जी आहे ती आपल्याला घराबाहेर फेकायची आहे. भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व भोग, वाईट कर्म, संकट, अडचणी संपूर्णपणे नष्ट व्हावेत, यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता. घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत असतील तर तुम्ही हा काळ्या तिळाचा उपाय करा. सांगितल्याप्रमाणे दिवे लागणीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेली नकारात्मकता, त्यांना काही दोष लागलेले असतील, त्यांच्या मागे असलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं, यासाठी आधी जो सांगितलेला उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. यातील जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो तुम्ही आवर्जून करा. साधे सोपे उपाय आहेत पण अतिशय प्रभावशाली आहेत. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.